आली बघ तुझी भाऊ. गुड मॉर्निंग. तर अशी झाली दिवसाची सुरुवात. आज आम्ही निघालोय वणीला सप्तशृंगीच्या दर्शनाला. सकाळी टपरीवर चहा घेतला आणि बाहेर पडलो. चहा तर घेतला होता, पण भूक लागली होती, तर वाटेत एके ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो. प्रवास चालू होता, खाणं पिणंसुद्धा चालू होतं. नाश्ता झाल्यानंतर आम्ही जेवायला एके ठिकाणी थांबलो. सोलापूर धुळे हायवेवर एक हॉटेल होतं. तिथं आम्ही शेवभाजी आणि शेवग्याची भाजी ऑर्डर केली होती. एक नंबर भाजी होती. त्या 5 दिवसातलं सगळ्यात आवडलेलं जेवण इथं मिळालं. बाजरीची भाकरी, शेवग्याची भाजी, शेवभाजी, एक नंबर जेवण. सगळ्यांनी मनसोक्त ताव मारला. यानंतर आम्ही कोपरगावच्या श्री शुक्राचार्य महाराजांच्या मंदिराला भेट दिली. ही गुरु शुक्राचार्यांच्या तपोबलाने पावन झालेली कर्मभूमी आहे. शुभ कार्यास किंवा विवाहास मुहूर्त न पाहावे लागणारे एकमेव ठिकाण. क्षत्रिय राजा ययाती व देवयानी यांच्या विश्वातील पहिल्या आंतरवर्णीय विवाहाचे हे ठिकाण आहे. विवाहयोग जुळत नसल्यास शुक्राचार्य महाराजांना अभिषेक अर्पण करून इथे साकडे घातले जाते. या ठिकाणाला ऐश्वर्य, सुख, समृद्धी, यश, कीर्ती, शिक्षण, व्यापार, नोकरी, कला व आयुष्य देणारी देवता मानले जाते. कच आणि देवयानी यांच्या विश्वातील पहिल्या प्रेमकथेचे हे ठिकाण आहे. गुरु शुक्राचार्यांचे जगातील हे एकमेव मंदिर आहे असे म्हटलं जातं. मंदिर खूपच सुंदर आहे. दर्शन पण खूप छान झालं. इथून बाहेर पडत असताना एक आजी मला दिसल्या आणि त्यांच्या नाकातील नथीनं आणि कानातल्यानी लक्ष वेधून घेतलं आणि हा छोटासा व्हिडिओ घेतला त्यांचा. तुम्हाला पण ही नथ आवडेल याची मला खात्री आहे. भारी आहे ना? आणि या आजींनी पण तितक्याच हौशेने व्हिडिओ काढून घेतला. इतक्या सुंदर मंदिराचं दर्शन झालं म्हणून आम्ही सगळे खुश होतो. इथून बाहेर पडलो आणि जाताना फोटोसुद्धा काढला. मंदिराच्या बाहेरच सगळ्यांनी चहा कॉफी घेतली. तिथे फळं फुलं विकायला एक बाई होत्या. त्यांच्याकडे ना बेलफळ किती मोठं होतं बघा, जवळजवळ नारळाच्या आकाराचं होतं. मी तर पहिल्यांदाच इतकं मोठं बेलफळ पाहिलं. बेलफळाचे फायदे पण बरेच आहेत असं म्हटलं जातं. तुम्हाला माहिती आहेत का बेलफळाचे फायदे? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रात्री हॉटेलवर पोचायला साधारण आम्हाला 7, 7:15 झाले. दिवसभर प्रवास करूनसुद्धा सगळे पटकन फ्रेश होऊन परत स्विमिंग पूलच्या इथे आलो आणि मस्त फोटोज काढले. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे तयार झालो आणि सगळ्यांनी हिरव्या साड्या नेसल्या होत्या. आज आम्ही सप्तशृंगीचं दर्शन घेणार होतो. नाश्ता केला आणि बाहेर पडलो. या सगळ्यांबरोबर असताना असं वाटत होतं ना की मागच्या जन्मीचं काहीतरी नातं असावं सगळ्यांशी. खूप छान वाटत होतं. वेळ कसा जात होता कळत सुद्धा नव्हतं. घ्यायला लागतंय, काय करायचं? आधी या देवीच्या दर्शनाला म्हणे चालत जायला लागायचं आणि आता रोपवे केला होता. त्यामुळं सगळीकडेच दर्शन एकदम छान व्यवस्थित झालं. आणि इथे सुद्धा गाडीतून उतरल्याबरोबर रोपवे आणि रोपवेमधून डायरेक्ट मंदिरामध्ये एंट्री. त्रासच नाही. इथे त्यांनी तिकिटासाठी ऑफिस केलं आहे आणि इथे ओटीसाठी खरेदीसाठी एक कॉम्प्लेक्सच आहे. इथून आपल्याला पुढे जायचं आहे आणि अशी ट्रेनच होती रोपवेची. मला वाटतं एका वेळेला जवळजवळ 100 माणसं तरी आरामात बसत होती.
तिथून उतरल्यानंतर लगेचच पायऱ्या चढल्या की मंदिरामध्ये आपण पोचतो. इथे मला वाटतं आम्हाला एक तासभर लागला असेल दर्शनाला जायला, ते पण आरती चालू होती म्हणून. देवीचं दर्शन लांबूनसुद्धा होत होतं. जवळ गेल्यावर मी व्हिडिओ काढला नाही, पण देवी खूपच सुंदर आहे. मी इथे पहिल्यांदाच आले होते आणि दर्शनसुद्धा खूप छान झालं. आणि सगळे असे हसत खेळत होते ना, त्यामुळं काहीच त्रास जाणवला नाही. खूप छान. दर्शन झाल्यानंतर पुन्हा एक फोटो काढला. इथे ना फुलांच्या बऱ्याच बागा पाहायला मिळाल्या. शेवंती इतकी सुंदर आली होती एके ठिकाणी आणि अशा बऱ्याच ठिकाणी फुलांच्या बागा पाहायला मिळाल्या. याशिवाय बऱ्याच द्राक्षांच्या बागासुद्धा दिसत होत्या. याशिवाय मोसंबीच्या बागासुद्धा पाहिल्या. मला उतरून व्हिडिओ घेता आला नाही कारण बरेच जण होतो, पण हे सगळं बघताना सुद्धा इतकं भारी वाटत होतं. रात्री 8 वाजता आम्ही त्र्यंबकेश्वरला पोचलो. इथे आम्ही त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेणार होतो. रात्री 9:30 वाजता इथे भस्मारती होते आणि मग देऊळ बंद होतं असं सांगितलं. त्यामुळं लगेचच पुन्हा तयार झालो आणि दर्शनाला निघालो. वाटतंय का कोणी प्रवास करून थकल्यासारखं? दिवसभर प्रवास झाला होता आमचा आणि मेंबर पण कसले हौशी. लगेच फटाफट रेडी होऊन दर्शनाला तयार. अगदी मंदिराच्या समोरच हॉटेल होतं. सगळे मस्त तयार झालो आणि त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं. काय सुंदर मंदिर आहे आणि इतकी स्वच्छता आहे ना, खूप छान दर्शन मिळालं. 2दा दर्शन घेतलं आम्ही. 8-8:30ला पोचलो, त्यामुळे 8:30 वाजता एकदा दर्शन घेतलं आणि यानंतर भस्मारती झाल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा दर्शन घेतलं. यानंतर तिथे जवळच निवृत्तीनाथांचं मंदिर आहे, तिथं सुद्धा दर्शन घेतलं. दर्शन झाल्यावर जेवलो आणि लगेचच झोपलो कारण सकाळी आम्हाला बरोबर 6 वाजता कोल्हापूरला निघायचं होतं. तुम्ही म्हणाल इतका प्रवास केला आणि पुन्हा सकाळी? अहो, उठून तयार, नाश्त्याला सकाळी हजर. सकाळी 6:30 वाजता गरम गरम मसाला दूध, इथे मस्त समोसे तळत होते, भजी चालू होती, उडीद वडा, गरमागरम पोहे, हे सगळं तयार होतं बरं का सकाळी 6:30 वाजता. पोहे तर असले भारी होते आणि समोस्याची टेस्ट अप्रतिम होती, खूप भारी. सकाळी सकाळी असे समोसे मी पहिल्यांदाच खाल्ले असतील. लेकिन आपली सच बोला अच्छा लगा. असा किती वेळ लागेल मग? तासभर लागेल का? ते सांगतायत की वेळ होणार, पण आम्ही आपलं नाही, 1-2 तळून द्यावं, काय होतंय त्याला. बघा सगळे कसे टकाटक तयार झालेत सकाळी सकाळी, मस्त फ्रेश. आज आम्ही निघालो कोल्हापूरला. कुठेतरी मनात अशी रुखरुख होती की आम्ही आता भेटणार नाही आहे किंवा आज शेवटचा दिवस आहे ट्रिपचा. खरं काय धमाल केली आहे म्हणून सांगू. यानंतर ना आम्ही भीमाशंकरमध्ये सुद्धा दर्शन घेतलं. तिथला व्हिडिओ मला काढता आला नाही, पण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.